जय शिवराय मित्रांनो खताची होणारी साठेबाजी, खताची होणारी लिंकिंग, याचबरोबर शेतकऱ्यांना खत उपलब्ध असताना न दिली जाणारी खत, या सर्वांवरती पर्याय काढण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने FSAS या प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून दिली जात आहेत आणि याच्यासाठीचा एक प्रकल्प राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आष्टापूर येथे या प्रकल्पाच्या अंतर्गत प्रयोगाची एक चाचणी घेण्यात आलेली होती आणि झालेली यशस्वी चाचणी लक्षात घेता आता राज्यातील कोल्हापूर आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये या FSAS च्या माध्यमातून शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून खत वितरणासाठी वापरली जाणारी प्रणाली IFMS, याचबरोबर ॲग्रिस्टेकचा डाटा, ॲग्रिस्टेकच्या अंतर्गत शेतकऱ्याचा आधार, शेतकऱ्याची जमीन, शेतकऱ्यांची पीक पद्धती, या सर्वांचं इंटिग्रेशन करून या दोन्ही पद्धतीचं एकत्रितपणे इंटिग्रेशन करून शेतकऱ्यांना आता खत उपलब्ध करून दिली जात आहेत। साहजिकच खत बुक करणाऱ्या त्या शेतकऱ्याची जमीन किती आहे, त्या शेतकऱ्याला आवश्यक असलेली कोणती खत आहेत, या सर्वांचा त्याच्या माध्यमातून अभ्यास होणार आहे आणि या शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीनं या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून QR कोडद्वारे खताची बुकिंग करता येणार आहे। जी खतं शेतकऱ्याला आवश्यक आहेत तीच खतं शेतकऱ्याला बुकिंग करता येणार आहेत आणि पुढील 3 दिवसामध्ये ज्या दुकानामधून खतं विकत घेतलेली आहेत, खरेदी करण्यासाठी बुक केलेली आहेत, त्या दुकानामधून शेतकऱ्यांना ती खतं घेता येणार आहेत। 3 दिवसानंतर हा QR कोड एक्सपायर होणार आहे, पुन्हा एकदा त्याची बुकिंग नव्यानं करावी लागणार आहे। तर अशा प्रकारे डिजिटल स्वरूपामध्ये ही एक नवीन क्रांती आणण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे खताची लिंकिंग असेल, साठेबाजी असेल किंवा शेतकऱ्याच्या माथी नको असलेली खतं मारणं असेल, शेतकऱ्यांना खतं न मिळणं असेल, अशा बऱ्याच साऱ्या बाबींवरती हा एक पर्याय, एक सोपा मार्ग या ठिकाणी निघालेला आहे। आता या दोन्ही जिल्ह्यामध्ये या खताच्या या ऑनलाईन पद्धतीचा कशा प्रकारे अवलंब होतोय, याच्यामध्ये काय काय हरकती येत आहेत किंवा याच्यात काय समस्या येत आहेत, याचं आकलन केलं जाईल आणि हा प्रयोग पूर्ण राज्यामध्ये लागू केला जाणार आहे आणि लवकरात लवकर हा प्रयोग राज्यामध्ये लागू केला जावा, हीच या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी असणार आहे। मित्रांनो, आपण काल सुद्धा पाहिलं, अकोल्यामध्ये असेल, वाशिममध्ये असेल, शेतकऱ्यांना खताच्या लिंकिंगच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातोय आणि या सर्व बाबींवरती आळा घालण्यासाठी आणण्यात आलेला हा एक प्रकल्प यशस्वीपणे राज्यामध्ये लागू करावा, हीच या ठिकाणी अपेक्षा असणारे, मागणी असणारे। धन्यवाद।